लक्किडीचा शाप. केरळच्या वायनाड जिल्ह्यातील लक्किडी घाट धुक्याने कायम झाकलेला, वळणावळणाच्या रस्त्यांनी भरलेला आणि असंख्य रहस्ये आपल्या कुशीत दडवून ठेवणारा प्रदेश. स्थानिक लोक आजही सूर्यास्तानंतर या घाटातून एकटे जाणे टाळतात, कारण त्यांचा विश्वास आहे की येथे आजही करीन थंडनचा आत्मा भटकतो. अनेक शतकांपूर्वी जेव्हा ब्रिटिश अधिकारी कोझिकोडहून वायनाडकडे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग शोधत होते, तेव्हा दाट जंगल, खोल दऱ्या आणि धोकादायक उतार यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत होते. त्यावेळी करीन थंडन नावाच्या एका आदिवासी तरुणाने त्यांना जंगलातून जाणारा गुप्त मार्ग दाखवला. हा मार्ग इतका उपयुक्त ठरला की ब्रिटिश अधिकारी अतिशय कमी वेळेत वायनाडला पोहोचले. मात्र त्या अधिकाऱ्याला सगळे श्रेय स्वतःकडे घ्यायचे होते. सत्य बाहेर येऊ नये म्हणून त्याने करीन थंडनची फसवणूक केली आणि एका अंधाऱ्या रात्री त्याचा खून केला. करीन थंडनचा मृतदेह जंगलात पुरण्यात आला, पण त्याच रात्रीपासून विचित्र घटना घडू लागल्या. जंगलातून जाणाऱ्या प्रवाशांना अज्ञात किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. घोडे अचानक उधळू लागले आणि काही लोकांनी धुक्यामध्ये एक सावली रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे सांगितले. काळ पुढे सरकत गेला, पण लक्किडीच्या जंगलातील रहस्य अधिकच गडद होत गेले. सन 2024मध्ये अभिजित नावाचा एक यूट्यूबर आणि डॉक्युमेंटरी फिल्म मेकर या दंतकथेचा शोध घेण्यासाठी लक्किडी येथे पोहोचला. त्याला भूतांवर विश्वास नव्हता. त्यांच्या मते प्रत्येक रहस्यामागे काही ना काही वैज्ञानिक कारण असते. त्यामुळे ठरवले की संपूर्ण रात्र जंगलात राहून सत्य जगासमोर आणायचे. संध्याकाळी 6 वाजता तो त्या प्रसिद्ध झाडाजवळ पोहोचला, जिथे करीन थंडनच्या आत्म्याला मंत्रबद्ध साखळ्यांनी बांधल्याची कथा सांगितली जाते. झाडाभोवती खरोखरच लोखंडी साखळ्या होत्या. रात्र जसजशी गडद होत गेली तसतसे धुक्याचे थर दाटू लागले. मध्यरात्र होताच जंगलात एक भयावह शांतता पसरली. अचानक त्यांच्या ऑडिओ रेकॉर्डरमध्ये एक विचित्र किंकाळी कैद झाली. तो आवाज मानवी वाटत नव्हता. अभिजितने टॉर्चचा प्रकाश जंगलात फिरवला, पण काहीच दिसले नाही. काही वेळाने पुन्हा तीच किंकाळी ऐकू आली. यावेळी ती अधिक जवळून आली होती. त्यांचे हृदय वेगाने धडधडू लागले. तो आवाजाच्या दिशेने चालू लागला. जंगल अधिकच गडद होत गेले. धुक्यातून त्याला एक उंच काळी आकृती दिसली. नंगे पाय, आदिवासी वेशभूषा आणि डोळ्यांमध्ये विचित्र चमक. अभिजितने कॅमेरा त्या दिशेने वळवला, पण स्क्रीनवर काहीच दिसत नव्हते. समोर आकृती स्पष्ट दिसत होती, मात्र कॅमेऱ्यात रिकामी जागा होती. क्षणार्धात ती सावली धुक्यात विरून गेली. तेवढ्यात जंगलात जोरदार वारा सुटला आणि झाडांच्या फांद्या वेड्यासारख्या हलू लागल्या. अचानक त्याच्या कानाजवळ कुणीतरी कुजबुजले, "सत्य सांग." अभिजित दचकून मागे वळला, पण तिथे कुणीच नव्हते. तो घाबरून झाडाकडे परत जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण जणू जंगलाचा रस्ता बदलला होता. तो जितका पुढे जात होता तितकाच अधिक आत अडकत होता. रात्री 3च्या सुमारास त्याला पुन्हा ती आकृती दिसली. यावेळी ती एका जुन्या झाडाजवळ उभी होती. आकृतीने हळूहळू हात वर केला आणि जंगलाच्या एका दिशेकडे इशारा केला. अभिजित त्या दिशेने गेला.
तेथे त्याला जमिनीत अर्धवट गाडलेला एक जुना धातूचा डब्बा सापडला. डब्बा उघडताच त्यामध्ये ब्रिटिश काळातील काही जुनी कागदपत्रे आणि नोंदी मिळाल्या. त्या नोंदींमध्ये करीमथंडांचा उल्लेख होता, त्याने दाखवलेल्या मार्गाचा उल्लेख होता आणि सर्वात धक्कादायक म्हणजे एका ब्रिटिश अधिकाऱ्याने त्याला संपविल्याची कबुलीसुद्धा होती. इतक्या वर्षानंतर सत्य त्याच्या समोर होते. पहाटेचा पहिला किरण जंगलात पडताच वातावरण बदलू लागले. धुके हळूहळू विरू लागले आणि ती रहस्यमय सावली पुन्हा एकदा त्याच्यासमोर प्रकट झाली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एक विचित्र शांतता होती. जणू अनेक वर्षापासून दडलेले सत्य अखेर जगासमोर येणार असल्याने तिच्या आत्म्याला मुक्ती मिळाली होती. काही क्षणातच ती सावली सकाळच्या प्रकाशात विलीन झाली. अभिजित सुरक्षितपणे जंगलाबाहेर आला आणि त्याने सापडलेले पुरावे जगासमोर मांडले. करीमथंडांची खरी कथा लोकांसमोर आली. पण आजही स्थानिक लोक सांगतात की पावसाळी संध्याकाळी लक्किडी घाटातून जाताना कधीकधी किंकाळ्यांचा आवाज ऐकू येतो. काही प्रवाशांना धुक्यातून एक आदिवासी पुरुष रस्त्याच्या कडेला उभा दिसतो. तो कुणालाही त्रास देत नाही, फक्त शांतपणे पाहत राहतो. कदाचित तो अजूनही वाट पाहत असेल, त्याच्यावर झालेल्या अन्यायाची कथा प्रत्येकाला समजावी यासाठी. आणि म्हणूनच लक्किडीच्या धुक्यात आजही करीमथंडांचे रहस्य जिवंत आहे.